तर मंडळी, नेहमीच्या उपासाला 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर एकदा का नक्की ड्रायफ्रूट मखाना खिचडी ट्राय करून बघा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि करायला अगदी सोपी आहे. चला पूर्ण व्हिडिओ आपण बघूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, तो की रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता. एक कढई घ्यायची, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. इथं काजू, बदाम आणि शेंगदाणे घेतले, तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तुपामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे आणि तेच परतलेले ड्रायफ्रूट एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये आपल्याला मखानासुद्धा परतून घ्यायचा आहे. आता मखानासुद्धा तुम्ही कमी जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकतात. तो सुद्धा आपल्याला परतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यात पुन्हा आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं, म्हणजे जवळपास आपल्याला फक्त 2 चमचे ते साजूक तूप वापरलेलं आहे. जिरं घालून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची घालायची. तुम्ही उपासाला गाजर खात असेल तर मी गाजर पण इथं वापरू शकतात. एक बटाटा घेतला, एक कट केलेला, तो की आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जो भिजवलेला साबुदाणा होता तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि काही सेकंद परतून घ्यायचे. आता 1 वाटी साबुदाणा घेतला तुम्ही, त्यामध्ये मी 3 ते 4 वाटी इथं पाणी घालून घेणार आहे. थंडच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे आणि हे आपल्याला मस्त 2 ते 3-4 मिनिटं आपल्याला गॅसवर चांगलं उकळू द्यायची आहे. त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट तळून ठेवले ते बाजूला काढले होते, ड्रायफ्रूट मखाना ते त्यामध्ये घालून घ्यायचे. माझे खोबऱ्याचे काप घालायचे राहून गेले, ते मी नंतर तुपात परतून त्यामध्ये घातलेत. इथं ओलं नारळ वापरले आहेत, तुम्ही सुकं खोबरं पण इथं वापरू शकतात. आता खूप पातळ वाटते पण शिजल्यानंतर खूप असं घट्ट पण येतो. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मस्त एक उकळी येऊ द्यायची त्याला. 3 ते 4 मिनिटं आपल्याला गॅसवर होऊ द्यायचे. रंग पण अगदी बदललेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. नेहमीची साबुदाणा खिचडी आपण तर नेहमीच खातो, असं म्हणलं एकदा ही नक्की ड्रायफ्रूट मखाना खिचडी ट्राय करून बघा. मस्त आपली गरम गरम खिचडी इथं तयार झाली आहे. गरम गरम खा, त्यात तुम्ही तूप घालूनही खाऊ शकतात किंवा लिंबू पिळूनही घालू शकतात. तर मस्त आपली खिचडी इथं तयार झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना.